लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भातला पाहणी दौरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनीही पाहणी दौरा केलेला आहे। भैया, नेमकं मतदारसंघामध्ये किती नुकसान आहे आणि शेतकऱ्यांची आणि बळीराजाची एकंदरीत अवस्था काय? नाही, खरं सांगायचं तर ह्यावर्षी गेल्या 30-40 वर्षामध्ये पाऊस नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे। अत्यंत परिस्थिती गंभीर आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी 2 दिवसापूर्वीच फोनवर चर्चा केली होती, रात्री उशिरा साहेबांसोबत बोलणं झालं होतं। मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही स्वतः येऊन पहा, माझी विनंती आहे आपल्याला। आणि मला दुपारी कलेक्टरकडून कळालं की साहेब येत आहेत। मला आनंद वाटला की माझ्या विनंतीवर साहेब येत आहेत। खरं म्हणजे कसं आहे, मी आज तर पाहणी आत्ता केली आहे, पुन्हा पूर्ण आज गावची त्याही दिवशी केली होती आणि DPCच्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्याकडे बी आम्ही सगळ्याच आमदारांनी 6च्या 6 आमदारांनी, त्यावेळेस मंत्री भाऊसाहेब पाटील पण बैठकीला होते, दोन्ही खासदारांनी आम्ही सगळ्यांनी एकमुखी मागणी केलेली आहे की लातूर जिल्ह्याचा विचार करता संपूर्ण जिल्हाच, म्हणजे हे मंडळ ते मंडळ न बघता सरसकट जिल्ह्यामध्येच आपण एका अर्थानं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी। मी आज दुसरी मागणी करतो माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने 2017-18मध्ये ज्या पद्धतीनं कोल्हापूर सांगलीला मदत केली होती त्या पद्धतीनं आज मदत करायची आम्हाला आवश्यकता आहे। कारण अनेक जनावरं वाहून गेलेली आहेत, अनेक शेरडे गेलेले वाहून, कोंबड्याची तर गणती नाही आहे आणि एक ठिकाणी वीज पडून आमच्या एक महिला आमच्या सांगलीमध्ये गेलेली आहेत, जनावरं दगावलेली आहेत। अत्यंत वाईट अवस्था। आज NDRFच्या माध्यमातून बऱ्याच जनावरं सुटका झाली, माणसाची सुटका झाली। एक भीषण अवस्था आज आहे, अतिशय गंभीर परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे। म्हणजे मी माझ्या मतदारसंघात म्हणत नाही, आज जिल्ह्याचा विचार करत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिस्थिती सारखीच आहे। म्हणून पुन्हा एकदा आज उद्या मुख्यमंत्री येणार आहेत तर माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही सगळेच आमदार पुन्हा एकदा तीच मागणी करणार आहे की आम्हाला कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवर मदत करा। नेमका CM साहेबांचा दौरा कसा असणार आहे आणि कुठून सुरुवात होईल आणि कशी समाप्ती होईल? दौरा ते माढ्यावरनं बहुतेक औशाला येतील आणि औशावरून औरादला जातील। 2 ठिकाणी पाहणी करण्याची आवश्यकता आहे, कारण औरादमध्ये निलंगा मतदारसंघात खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि दोन्ही संगम ज्या ठिकाणी मांजरा आणि तेरणाचा संगम होतो त्या संगमावर खूप मोठी अवस्था भीषण आहे। त्यामुळे साहेब ते पाहणी करणार आहेत। आणि माझ्याकडे उजनी जे गाव आहे, नॅशनल हायवेचा पूल पुलावरून पाणी गेलेलं आहे, पूल वाहून म्हणजे, आणि पुलाची जी उजवी साईड आहे म्हणजे इकडं तुळजापूर इकडं औषध डावी साईड ते पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि शेकडो हेक्टर जमीन पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे। आज उजनी गाव अर्ध पाण्यात आहे, राधानगरी उजवीकडची राधानगरी पूर्ण राधानगरी आज पाण्यात आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की उजनीची आपण पाहणी करावी। परवा पालकमंत्री मध्ये पाहून गेलेले आहेत, मीही पाहणी करून आलेलो आहे, पण मुख्यमंत्र्यांनी पाहिलं तर आणखीन त्याच्यावर काहीतरी चांगले उपाय योजना करता येईल म्हणून ते विनंती साहेबांनी मान्य केली आणि ते उजनीला पण पाहायला येणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आज तुम्ही मतदारसंघामध्ये फिरला, काय नेमकी परिस्थिती आहे, किती नुकसान झालं असं तुम्हाला वाटतंय आणि राज्य सरकारने या संदर्भातला काय निर्णय घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, आज जो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत, कारण 7 दिवसापूर्वी जे सर्वे झाले होते, सर्वे सबमिट केल्यानंतर जे आज साधारण 2246 कोटी काहीतरी, आता मला लक्षात नाही आकडा, परंतु मोठा आकडा घोषणा केली आहे, पण तेवढं भागणार नाही, कारण त्या दिवशीपासून आजपर्यंत पुन्हा पाऊस पडत आलेला आहे, नुकसान होत गेलेलं आहे, त्यावेळेस तिप्पट नुकसान आता झालेलं आहे। नुकसानाचा अंदाज काढणं कठीण आहे आज तरी मला सांगणं की तुम्ही किती नुकसान झालं आहे, परंतु अपरिमित नुकसान झालेलं आहे। गेल्या 30-40 वर्षामध्ये एवढा पाऊस पडला नव्हता। इतका पाऊस झाल्यामुळं आणि आजही पाऊस पडतोय, आता पाऊस चालू आहे, आज पावसामध्येच आलो आहे आणि उद्याही पाऊस आहे असं पंजाबराव टकांचं म्हणणं आहे की 27-28पर्यंत पाऊस आहे। त्यामुळं आणखीन भयावह परिस्थिती होणार आहे। त्यामुळं माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना की आता कसलंही विचार न करता सांगली कोल्हापूरला जशी मदत केली होती त्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेस, मी साहेबासोबत होतो त्यावेळेस, तशीच मदत यावेळेस करावी अशी आमची मागणी आहे। सरसकट पंचनामे न करता सरसकट मागणी करावी आणि एकरी जे काही मदत आहे ती करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी अगदी औसा तालुकाच नाहीये तर लातूर जिल्ह्यामधल्या ज्या अतिवृष्टी भागात केली जाते। अक्षरशः जीवितहानी तर आहेत पण वित्तहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आता शेती म्हणजे शेतातली जमीनच आणि मातीच वाहून गेलेली आहे, तर काय नेमकी पंचनामे करणार आहे या संदर्भात सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मुख्यमंत्री महोदयांकडे, त्यातल्या त्यात तुमचा आणि साहेबांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, काय आग्रहाची मागणी करणार आहे जेणेकरून मुख्यमंत्री याला दखल घेतील? माझा आग्रह असा असणार आहे की आपले जे निकष आहेत थोडे निकष पुढे जावं लागेल।
की जसं की आता नदीकाठच्या तुम्ही आता उल्लेख केला, नदीकाठच्या जमिनी असतील, ओढ्याकाठच्या नाल्याकाठच्या जमिनी, काही ठिकाणी विहिरी बुजून गेलेले आहेत, जी खरडून गेलेली जमीन आहे, माती पूर्ण खरडून घेऊन दगड ओढा पडलेला आहे. त्या ठिकाणी काय नियम आहे की बाबा अल्पभूधारकांना द्यायचं, बहुभूधारकांना द्यायचं नाही, तर तो निकाल बाजूला काढावा. शेवटी अल्प काय आणि बहुभूधारक काय, जमीन आहे, वाहून गेली आहे, खरडून गेली आहे, त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणून अल्पभूधारक आणि बहुभूधारक न भेद करता सरसगट जितके काय खरडून गेलेले आहे तेवढी जमीन द्यावी आणि 2 हेक्टरची मर्यादा आहे 3 हेक्टरपर्यंत करावी, आणि अशी माझी विनंती आहे. आणि ते 13,500चा जे नियम अतिवृष्टीचा आहे तो पुन्हा लागू करावा आणि खरडून गेलेल्या जमिनीला 37,500 देतोय आपण, ते किमान 50,000पर्यंत द्यावं हेक्टरी, असं माझी या निमित्ताने विनंती आहे शासनाला. पीक विम्याच्या संदर्भात मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण पाहिलं की ₹1 पीक विमा आपण देत होतो, पण आता पीक विमा देण्याच्या संदर्भातला सरकारनं जे काही अटी आणि नियम शर्ती लागू केलेल्या आहेत, या सगळ्या परिस्थितीकडे बघल्याच्या नंतर या अटी आणि शर्ती नियमावली किंवा ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत यांनी ज्या पद्धतीच्या कारभार करणं आवश्यक आहे, हे सगळं करत असताना शेतकऱ्यांची तुम्ही स्वतः मतदारसंघामध्ये फिरून पाहिलेली पाहणी आहे, काय वाटतं हे सगळं बघलं? नाही, पीक विम्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः साशंकच आहे आणि मागच्या 2 मॅटर माझ्या हायकोर्टात चालवले आहेत. मी जनतेच्या वतीनं मी स्वतः कोर्टामध्ये गेलो आहे माझ्या जनतेच्या वतीनं. आणि पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक वेगळं धोरणाची आवश्यकता आहे. आजसुद्धा पीक विमा मिळेल का नाही, कसा मिळेल, कारण मागच्या वेळेस तर प्रॉफिट मेकिंग कंपन्याच या ठिकाणी उतरल्यामुळं ते स्वतःचा प्रॉफिट कमवत आहेत. शेतकऱ्याला तितका लाभ मानावा तितका मिळत नाही. आणि याही वर्षी तीच भीती मला, सरदारी असो किंवा विरोधी आमदार असो, आमदार शेवटी शेतकऱ्याच्या वतीनं मी आज विधानसभेमध्ये बोलतो आहे, त्यामुळे मी शेतकऱ्याची बाजू घेणार काही असलं तरी. म्हणून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी मी पुन्हा आग्रही राहील, पण शेतकऱ्याला मिळणार, कारण आजची ही कंपनी मला नकोच होती मुळामध्ये. आता ही कंपनी वरून आलेली आहे. मी पुन्हा विनंती केली मुख्यमंत्री महोदयांना की कंपनी बदलून द्यावं, तर कंपनी बदलून देता आली नाही. पण या कंपनीवर माझा अजिबात विश्वास नाही, त्यामुळं आणखी मला भीती आहे की विम्याचं काय विश्वास नाही आहे तुमचा या मागचे अनुभव वाईट आहे त्या कंपनीचे. म्हणून मी ही कंपनी नको म्हणून आम्ही आग्रह केला होता. एक्झॅक्ट मला कंपनीचं नाव आठवत नाही, पण हे कंपनीवर माझा ठीक आहे. पण या कंपनीच्या बाबतीमध्ये मी FIR करायची मागणी कलेक्टरकडे बैठकीमध्ये केली होती या कंपनीवर. त्यामुळं आपल्याला ह्या विमा कंपनीवर खरोखरच भरोसा नाही. बरं, लातूर जिल्ह्यामध्ये या कंपनीला जे काही विम्याच्या संदर्भातलं जे टेंडर दिलेलं आहे, तुम्ही तक्रार करून सुद्धा हे सगळं काय दखल घेतली जाते? मग मला सांगा, हे गंभीर नाही आहे का शासनाने? खूप गंभीर आहे. मीच नाही, सगळ्या आमदारांनी तक्रार, संभाजी भाई नाही ती तक्रार होती, माझी तक्रार तीच होती. आणि काय झालं, ह्या कंपनीच्या माध्यमातून काही 10वी-12वीच्या मुलांना कामाला लावलं गेलं, मग तिथं कुठंतरी चिरीमेरी करून ₹100-500 ज्यांनी दिले त्यांचे नावं घातले, त्यांना मिळाले. आता आजही ओरड आहे, 25% लोकांना मागच्या वेळेस विमा मिळाला, बाकी लोकांना मिळालं नाही कोणाला. मग ते शेतकऱ्याचं आज पण मी गेलो होतो गावामध्ये, तर शेतकरी सांगितले की साहेब ते आमच्याकडे सर्वेला मागच्या आले होते, ज्यांनी कोणी ₹100-500 दिले त्यांचे नावं घातले, आमचे घातले नाहीत. अशा असंख्य तक्रारी या कंपनीचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत. कंपनीचं प्रत्येक तालुक्याला ऑफिस असलं पाहिजे, त्याचं लोकेशन प्रथमदर्शनी सगळं नावं लिहिली पाहिजे, कोण अधिकारी आहे, कुठं ऑफिस आहे माहिती असलं पाहिजे, आणि याचं ऑफिसच नाही आहेत. त्यामुळे अशा कंपनीच्या बाबतीमध्ये आमचं धोरण, त्याही दिवशी मी बोललो, आजही ते बोलते, उद्या तेच बोलणार आहे मला हे कंपनीच्या बाबतीमध्ये. आज जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, विमा कंपन्यांची खरंच पंचनामे करून हे सगळे मदत देण्याची आवश्यकता आहे का? नाही, मी तर आता पंचनाम्याच्या पुढे गेलेलो आहे. मी तर सरसकटची मागणी केलेली आहे, कारण किती पंचनामे करणार आहे आणि कुठं पोचणार आहे आपली एजन्सी, किती आपले अधिकारी आहेत आणि कुठं पोचणार आहेत. हजारो हेक्टर आज क्षेत्र आहे. 85% आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये 85% शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेलं आहे आणि तुम्ही कुठं पोचणार आहेत. त्याच्यामुळं सरसगट आता मागणी म्हणजे सरसगटची असणार आहे. मुख्यमंत्र्यांना काय नेमकं विशेष तुम्ही मी तीच मागणी, आता उद्या साहेब CM साहेब येत आहेत, मी त्याही दिवशी फोनवर बोललेलं आहे, साहेब सरसकटच आम्हाला द्यावं लागेल. तर माझी तर आता मागणी सरसकटच्या पुढे. कोल्हापूरला चांगली मदत त्यावेळेस सांगलीच्या शेतकऱ्याला दिली होती, जनावरांना चारा दिला होता, त्या चाऱ्याचाही विषय आहे. शेतकऱ्याला मदत पोचते आता अकाउंटवर, पण जनावरांचा चारा पोचत नाही अनेक ठिकाणी. जनावरांचा चाराही मिळाला पाहिजे, त्याचं जे काय शासनाची मदत आहे तेही मिळाली पाहिजे, आणि एकूणच शेतकऱ्याला कसं उभं करता येईल. आणि शासनाचा मला विश्वास आहे, माननीय देवेंद्रजी अतिशय संवेदनशील नेते आहेत, माननीय दादासोबत आहेत, माननीय शिंदेसाहेब सोबत आहेत, हे चांगला निर्णय करतील. आणि महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्याला, म्हणजे आपल्याकडेच नाही, विदर्भात पण खूप पाऊस झालेला आहे, आपल्याकडे तर आहेच आहे, पण एकूणच विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल असं काम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्री महोदय करतील, असा मला विश्वास आहे.
लातूर जिल्ह्यासह राज्यामधल्या शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. या निमित्ताने तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून काय आवाहन कराल? मी तेच म्हटलं, आज तर तुम्ही बघितलं प्राथमिक म्हणजे आज कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर चांगली मदत या निमित्तानं घोषणा केलेली आहे. माझं अजूनही शेतकऱ्याला, जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आमदार म्हणून माझं म्हणणं आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे, शासन प्रशासन आपल्या पाठीशी आहे. हवालदिल होऊ नका, वाट बघा, दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे पडतील असा मला विश्वास आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर औसा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिमन्यू पवार यांनी उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर दौरा होतोय. औसा आणि निलंगा मतदारसंघामध्ये विशेषतः अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा या ठिकाणी होतोय. परंतु आता सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेले अभिमन्यू पवारांनीच आता सरसकट या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस या ठिकाणी न्याय देऊ शकतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं होणार आहे. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.